थेट जाऊयात माऊलींच्या पादुकांचं नीर नदीत स्नान होत आहे। माऊली माऊली नामाचा जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात येत आहे। आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे तिथे उपस्थित आहेत, या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मयूर, सध्या कसं वातावरण पाहायला मिळत आहे? दीपाली, आपल्याला दिसत असेल तर अत्यंत भावपूर्ण वातावरण आहे। भक्तीचा सागर इथे लोटलाय। नीरा दिवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी असा एक अभंग, आणि त्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे इथे भक्तीचा महासागर लोटलाय आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडतोय। पुणे जिल्ह्यातला शेवटचा मुक्काम सराटी इथे आटोपून आता महाराजांच्या पादुकांचं पहिल्यांदाच देहूहून प्रस्थान ठेवल्यानंतर स्नान होतंय आणि या स्नानानंतर आता महाराजांच्या पादुका या सोलापूर जिल्ह्यात दाखल होतील। औपचारिक सोलापूर जिल्ह्याची ही बाउंड्री आहे, ही आपण ओलांडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात या पादुकांचं स्वागत होईल, पालखी सोहळ्याचं स्वागत होईल। पण त्याआधी आत्ता महाराजांच्या पालखी सोहळ्याचा एक महत्त्वाचा टप्पा इथे पार पडतोय। महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जात आहे। दुधाचा अभिषेक, दह्याचा अभिषेक, चंदनाचा अभिषेक अशा स्वरूपाचा हा स्नान सोहळा इथे संपन्न होतोय। शाही स्नान, ज्याला तुकाराम महाराजांचे अनुयायी म्हणतात, तो सोहळा इथे संपन्न होतोय आणि अत्यंत भजनमय इथे वातावरण झालंय। काकडा सुरू झाल्यापासून सर्व वारकरी हे चालत चालत महाराजांच्या पालखीसोबत आलेत। इंदापूर इथे परवा पहिलं दुसरं गोल रिंगण पार पडलं, त्याआधी बेलवडी इथे पहिलं गोल रिंगण पार पडलं होतं। हे दोन महत्त्वाचे टप्पे झाल्यानंतर सराटी येथे महाराजांच्या पादुकांनी विश्राम घेतला। काल रात्रीची विश्रांती ही सराटीत पार पडल्यानंतर आता नीरा नदीच्या काठावर महाराजांच्या पादुकांना शाही स्नान घातलं जात आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकत असाल तर दुधाचा अभिषेक घालण्यात येतोय, दह्याचा अभिषेक घालण्यात येतोय, त्यानंतर चंदनाचा लेप महाराजांच्या पादुकांना चढवण्यात येईल आणि त्याच्यानंतर महाराजांना या नीरेचा स्पर्श होईल, नीरेला महाराजांच्या पादुकांचा स्पर्श होईल। त्यामुळे दोन्हीही पादुकांना सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटणार आहे आणि नीरेला सुद्धा पुन्हा एकदा महाराज वर्षभरानंतर भेटतायत, त्यामुळे नीरेला सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटणार आहे आणि त्यामुळे दोघांची ही भेट आता या निमित्ताने होतीये आणि त्यानंतर पालखी पुढच्या दिशेला रवाना होणार आहे। पण त्याआधी हा नयनरम्य सोहळा जो अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो तो पार पडतोय। यानंतर महाराजांची भेट थेट चंद्रभागेशी होणार आहे। इथे गेल्या काही वर्षांपासून पाण्याची थोडी आपदा होती, त्यामुळे महाराजांना मधले काही वर्ष टँकरद्वारे महाराजांच्या पादुकांना नीरेच्याच पाण्याचा पण टँकरद्वारे अभिषेक घातला जात होता। मात्र यंदा काहीसं सुखद चित्र आहे, इथे पाण्याचा प्रचंड मोठा लोट आहे, त्याच्यामुळे यंदा नीरा ही काही प्रमाणात महाराजांना भेटण्यासाठी उत्सुक आहे आणि ती धावून आली असं चित्र आपण आता आपल्या व्हिज्युअल्समध्ये बघू शकतोय आणि त्यामुळेच महाराजांना नीरेची भेट घडते आणि नीरेला सुद्धा महाराजांची भेट घडते। यानंतर दुपारी साधारण सकाळी 11 वाजता महाराजांचं च्या पालखीचं गोल रिंगण अकलूजच्या माने विद्यालयात पार पडणार आहे। इथून माने विद्यालयाचं प्रांगण साधारण 2 ते 3 किलोमीटर दूर आहे। महाराजांच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर त्या प्रांगणावर महाराजांच्या पालखीचा तात्पुरता विसावा असेल आणि त्या ठिकाणी वारकरी ज्या जोशात सकाळी काकडा सुरू झाल्यापासून निघालेले आहेत, तो जोश आणखीनच वाढताना दिसेल, आणखीनच तो जल्लोष वाढताना दिसेल, विठुनामाचा गजर वाढताना दिसेल, संतांच्या नावाचा जयघोष वाढताना दिसेल। अशी ही संतांची मांदियाळी
दिवसभर आपापले दिवसभराचे जे नित्यनेम असतात ते पूर्ण करताना सकाळपासून दिसत आहे. हजारोंचा लाखोंचा वारकरी समुदाय इथे एकत्रित आलाय, जो पुणे जिल्ह्याचा आता निश्चितच. निरोप घेणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाकडून निश्चितच भावपूर्णरित्या, अतिशय कारण भक्तिमय असं त्यांची वातावरण भेट दिसतंय. टाळ मृदुंगाचा गजर ऐकायला मिळतोय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.